नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यसेवा 2025च्या बाबतीमध्ये आपण डिस्कस करायचं आहे. आणि बी पर्टिक्युलर जर आपण मुद्दा बघितला तर ऑप्शनल सब्जेक्टच्या बाबतीमध्ये आहे. कारण 2025ची ही इथून पुढची राज्यसेवा असेल तर त्या परीक्षेसाठी काय झालं तर सिलेबस पॅटर्न मेन्सचा सिलेबस पॅटर्न असेल, त्याचबरोबर मेन्सचा एक्झाम पॅटर्न जो आहे तो चेंज झालेला आहे. पूर्वपरीक्षा तर आहे तशीच आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 2 पेपर असणार आहेत. पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, जीएसचा पहिला असेल, सीसेटचा दुसरा असेल, सीसेट क्वालिफाय असेल. जे जीएसमध्ये मार्क्स पडतील त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता तर मेन्स देऊ शकता. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर जो यूपीएससीचा पॅटर्न आहे ना, तशाच प्रकारचा पॅटर्न राज्यसेवा 2025 पासून लागू केला जाणार आहे. आता मुद्दा येतो की याच्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट राहतो. कारण ऑप्शनल सब्जेक्ट्सवरती मेन्समध्ये 2 पेपर असतात बघा. पेपर पहिला आणि पेपर दुसरा. तर दोन्ही पेपरचे एकत्रित मार्क हे 500 मार्काचे असतात. तर याच्यासाठी ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायला पाहिजे? आता ऑप्शनल सब्जेक्ट निवडत असताना काही पॅरामीटर्स विचारात घेणं गरजेचे आहेत. कुठले पॅरामीटर्स आहेत? की पहिला पॅरामीटर जो आहे की पहिल्यांदा तुम्हाला कुठल्या विषयामध्ये इंटरेस्ट जास्त आहे, कोणता विषय सिंपल वाटतो, आवडतो, हा खूप महत्त्वाचा आहे. तसे बघितले तर 26 ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत. त्या 26 मधील तुमचा आवडता विषय आणि त्या विषयामधील जी सिम्प्लिसिटी जी आहे ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागणार आहे, की तुमचा आवडता विषय कुठला आहे, हे पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की तो जो विषय आहे, त्या विषयाच्या बाबतीमधील सिलेबस आणि त्याची डायनॅमिक अँड स्टॅटिक बाजू माहिती असणं गरजेचं आहे. सिलेबस का महत्त्वाचा आहे? कारण असे काही विषय आहेत, की खूप मोठा सिलेबस आहे आणि काही विषयांचे खूप छोटे सिलेबस आहेत. दुसरा मुद्दा याच्यामधलाच सब पॉइंट मी म्हणेल, की डायनॅमिक अँड स्टॅटिक. आता डायनॅमिक स्टॅटिक मी का म्हणतोय? डायनॅमिक का म्हणत आहे, की प्रत्येक वेळेला चेंजेस होत असेल. म्हणजे करंट अफेअरला रिलेट असेल, तर त्यावेळेला तुम्हाला ॲक्चुअली काय करावं लागणार आहे, तर त्याच्यावरती जास्त फोकस करावं लागणार आहे. बट जर स्टॅटिक असेल, तर डेफिनेटली काय होणार, तर स्टॅटिक्समध्ये जो सिलेबस जो आहे तो स्थिर आहे, तो तसाच राहणार आहे बघा. ओके. म्हणजे इंटरेस्ट असेल, सिंपल असणं गरजेचं आहे. डायनॅमिक स्टॅटिक्स आहे का ते बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी याच्यामधील आणखी चौथा मुद्दा मी म्हणेल, की त्याचा जीएसच्या पेपर बरोबर असणारं रिलेशन असलं पाहिजे. म्हणजे पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, पेपर थर्ड, पेपर फोर्थ याच्याबरोबर तो कोरिलेट होणं गरजेचं आहे. मोस्टली जीएस बरोबर कोरिलेट होणारे सब्जेक्ट कुठले आहेत बघा? हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन असेल, पबॅड असेल, तर हे काय तर जनरली कनेक्ट होतात. तर तशा प्रकारचे सब्जेक्ट्स तुम्हाला चूज करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा 5वा मुद्दा मी सांगेल, की स्कोरिंग तो विषय असणं काय तर गरजेचं आहे. या पॅरामीटर्सना विचारात घेऊनच तुम्ही काय करायचं आहे, तर ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे ना, तो ऑप्शनल सब्जेक्ट चूज करायचे आहेत बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी तर थांबतो. जय हिंद मित्रांनो.